प्रकाशा गावात प्रस्तावित सिमेंट प्रकल्पाला शेतकऱ्यांचा विरोध। सिमेंट प्रकल्पाला मंजुरी दिल्यास जन आंदोलन उभे करण्याचा ग्रामस्थांनी दिला इशारा। नंदुरबार जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र प्रकाशा येथे प्रस्तावित सिमेंट प्रकल्पावरून संघर्ष पेटलाय। या प्रकल्पाच्या जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जोरदार घोषणाबाजी केली, ज्यामुळे प्रशासकीय वातावरणात मोठा गोंधळ निर्माण झाला। प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या सिमेंटच्या धुळीमुळे परिसरातील सुपीक शेती नापीक होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसेच प्रकाशा हे पवित्र धार्मिक स्थळ असल्यानं औद्योगिक प्रकल्पामुळे येथील आध्यात्मिक शांतता भंग पावेल आणि पर्यावरणाचा ऱ्हास होईल, असा ग्रामस्थांचा ठाम दावा आहे। प्रशासनानं जनभावनेचा आदर करावा, अन्यथा सिमेंट प्रकल्पाविरोधात तीव्र जन आंदोलन उभारले जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिलाय। या विरोधामुळे प्रकल्पाच्या मंजुरीबाबत आता प्रश्नचिन्ह उभे राहिले। नंदुरबार बुलेटिन लाईव्ह, नंदुरबार। आता आपण प्रकाशा ग्रामस्थांनी जो आता प्रकाशाला प्रकल्प उभा राहतोय सिमेंटचा, त्याला आपण विरोध दर्शवला। नेमका कशासाठी हा विरोध दर्शवला जातो? परवा त्यासाठी जनसुनावणी आयोजित केली होती। प्रामुख्याने सिमेंटचा प्रकल्प हा लोकवस्तीपासून आणि शेत जमिनीपासून लांब असायला पाहिजे। कारण काय की सिमेंट पासून जे धुळीकण उडतील त्या धुळीकणामुळे इथल्या सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यावर त्याचा मोठ्या प्रमाणावर दुष्परिणाम होईल। आणि सदर प्रकल्पाचा अगदी काही अंतरावरच आमचे तीर्थक्षेत्र आहे, तिथे बऱ्याचशा जलसाठा राहतो। त्या जलसाठ्यामधून असंख्य पंचक्रोशीतील असंख्य गावांना पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत आणि शाळा कॉलेज अगदी ज्युनियर सिनियर केजी पासून ते कॉलेज पर्यंतचे विद्यार्थी जेव्हा शिक्षण घेत आहेत, रोज जी धूळ उडेल त्या धुळीचे दुष्परिणाम त्या लहान लहान जीवांवर सुद्धा होईल। आणि या परिसरात पूर्णतः बागायत जमीन आहे। बागायत जमिनीवर जर धूळ बसली त्या पिकांवर, तर पिकांची फोटोसिंथेसिस क्रिया बंद होऊन उत्पन्न घटेल आणि परिणामी दूरगामी परिणाम फार वाईट होणार आहे। म्हणून आम्ही या प्रकल्पाला विरोध केला आहे। प्रकाशा हे धार्मिक स्थळ आहे आणि या ठिकाणी जे आता प्रकल्प उभे केले जातात, यापूर्वी देखील या ठिकाणी केमिकल फॅक्टरी होती आणि आता परत सिमेंटची फॅक्टरी या ठिकाणी उभी राहते। नेमकं काय प्रकार आहे? आपण का नेमकं याला विरोध दर्शवतो? प्रामुख्याने प्रकाशा हे गाव तीर्थक्षेत्र ब वर्गामध्ये राजपत्रित सरकार दरबारी नोंद असल्या कारणामुळे MPS महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या नियमानुसार आणि निकषानुसार येथे फक्त श्वेत आणि ग्रीन दर्जाचे प्रकल्पच इकडे येऊ शकतात। संबंधित उद्योजकाला सुद्धा संबंधित विभागाने मिसगाईड केलेले आहे। त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यामध्ये भालर MIDC सुद्धा आहे, तिथे सर्वतोपरी सगळ्या गोष्टींनी तिथं सुविधा होत्या, तरी सुद्धा प्रकाशा इथं असे सगळे निकष असताना त्या परवानगी देण्याचा यांनी मानस ठेवलेला होता। पण याचे दुष्परिणाम अशा पद्धतीचे आहे का सर्वांगीण दृष्टिकोनातून तीर्थक्षेत्राच्या हिशोबाने, हेरिटेजच्या हिशोबाने हे आरक्षित क्षेत्र आहे आणि शेती आरोग्य सगळ्या गोष्टींनी इथं दुष्परिणामच होणार आहे। आणि शिवाय हा फुल्ली ऑटोमेटेड प्लांट आहे, याच्यातून फक्त 47 लोकांचा रोजगार निर्मिती होणार आहे आणि पर्यायाने 25 ते 50 हजारचं प्रकाशा आणि पंचक्रोशीतील लोकांचं या परिसरामध्ये आरोग्य धोक्यात येणार आहे। म्हणून प्रकाशा ग्रामस्थ वासियांनी आणि ग्रामपंचायतींनी आणि पंचक्रोशीतील संबंधित सर्व ग्रामपंचायतींनी देखील कडाडीच्या हरकत घेतलेली आहे। ही नोंद आमची घेण्यात यावी।